आता आपण आलो आहे एक्सएम ब्रोकरमध्ये. ओके, तर एक्सएम ब्रोकरमध्ये पार्टनर कोड चेंज कसा करायचा. ओके, तर पार्टनर कोड चेंज करताना तुम्हाला कसा पार्टनर कोड चेंज करायचा आहे, तुम्हाला इथं रिअलमध्ये जायचं अकाउंटवर तुमच्या. ओके, इथे गेल्यानंतर तुम्हाला इथं प्लसचं ऑप्शन येईल. प्लस ऑप्शनमध्ये जा. इथं तुम्हाला 2 ऑप्शन आहे, डेमो अकाउंट आणि रिअल अकाउंट. तुम्हाला डेमो अकाउंटवर कमीत कमी 20 दिवस आपल्या सेटअपवर प्रॅक्टिस करायची, मगच रिअलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता डेमो कसं ओपन करायचं आणि रिअल कसं ओपन करायचं. ओके, तर मी इथं आता तुम्हाला रिअल अकाउंट ओपन करून दाखवतो. मॅडमच्या अंडर पार्टनर कोड चेंज कसा करायचा. डायरेक्ट नवीन अकाउंट ओपन करा, सोपं आहे, 2 मिनटात अकाउंट ओपन होतं. रिअल अकाउंटवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला 2 ऑप्शन आहे, MT5 MT4. तर तुम्हाला MT4 सर्च करायचं आणि इथं बघा, चूज युअर अकाउंट टाईप, स्टँडर्ड, मायक्रो, अल्ट्रा लो, स्टँडर्ड, शेअर. तुम्हाला इथं स्टँडर्ड अकाउंटमध्येच अकाउंट ओपन करायचं आहे, कारण अकाउंट जर तुमचं स्टँडर्डमध्ये नसेल, इथं स्प्रेड जास्त आहे मान्य करतो, पण तुम्हाला ते बोनस पण देतात. ओके, बोनस असल्यामुळं आपल्याला स्टँडर्डमध्येच ठेवायचं आहे. कंटिन्यूमध्ये करा. कंटिन्यूमध्ये गेल्यानंतर बघा इथं लिव्हरेज जेवढा जास्त ठेवता येईल तेवढा जास्त ठेवा. 1:1000च ठेवा. इथं छेडछाड करू नका. बेस करन्सी बघा, USD ठेवली मी. तुम्ही काही पण ठेवू शकता इथं, काही पण म्हणजे युरो ठेवू शकता, JPY ठेवू शकता. ओके, तर तुम्ही USD ठेवा. आणि अकाउंट नेममध्ये इथं स्टँडर्ड आहे, तुमच्या नावाचं सुद्धा अकाउंट तुम्ही ओपन करू शकता. आणि इथं बघा हॅव अ पार्टनर कोड. तर इथं तुम्हाला मॅडमचा जो पार्टनर कोड आहे, काय आहे मॅडमचा पार्टनर कोड, 3 मोठ्या लिपीत J, 4 मोठ्या लिपीत B आणि मोठ्या लिपीमध्ये W टाईप करायचा आहे आणि इथं टिक मार्क करायची. ओके, आय क्लिअर दॅट आय हॅव केअरफुली रीड अँड फुली अंडरस्टूड द इंटायर टेक्स्ट ऑफ द टर्म अँड कंडिशन. ओके, आणि कंटिन्यू म्हणायचं आहे. हे बघा, कंटिन्यू म्हटल्यानंतर तुम्हाला इथं पासवर्ड टाकायचा आहे. मी पासवर्ड टाकतो. ओके, पासवर्ड जरा पूर्ण त्यांच्या क्रायटेरियानुसार टाका. तुम्हाला माहितीचे पासवर्ड कसे टाकले जातात कसे नाही. चला, पासवर्ड टाकला आहे. पासवर्ड टाकल्यानंतर कंप्लीट म्हणा. ओके, कंप्लीट झाल्यानंतर तुमचं अकाउंट इथं ओपन होतं. ओके, हे बघा, हे झालं सक्सेसफुली अकाउंट ओपन झालं मॅडमच्या अंडर. आणि याचा स्क्रीनशॉट तुम्हाला मॅडमला पाठवायचा. हे असा स्क्रीनशॉट काढायचा आहे. बघा, असा स्क्रीनशॉट काढला, असा स्क्रीनशॉट काढायचा आणि मॅडमला पाठवायचा. तिथं बॅलन्स पण दिसतो, अकाउंट नंबर पण दिसतो. हे बघा, इथं अकाउंट नंबर आहे तुमचा 36155195. ओके, हे मॅडमच्या अंडर अकाउंट झालं. आणि बाकीचे जे अकाउंट असणार ना, त्या अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हे बघा, क्लिक केल्यानंतर ते अकाउंट डिलीट करायचं. आता हे माझ्या अकाउंटमध्ये पैसे म्हणून हे मी काय डिलीट नाही करणार. समजा की मॅडमच्या अंडरचं अकाउंट दुसरं आहे आणि तुम्हाला दुसरं अकाउंट एक ओपन झालं होतं याच्या आधी चुकून तुमच्याकडून, ते डिलीट करायचं. तर डिलीट कसं करायचं, मॅनेजवर जायचं. मॅनेजर केल्यानंतर क्लोज अकाउंट म्हणायचं. ओके, आता क्लोज अकाउंट म्हणलं ना, तर मी हे 0 जे अकाउंट आहे ना, हे तुम्हाला क्लोज करून दाखवतो कसं क्लोज करायचं. डिलीट करून टाकायचं, काय उपयोगच नाही ना त्या अकाउंटचा. मॅनेजर जा, क्लोज म्हणा. हे बघा, युअर ट्रेडिंग अकाउंट हॅज बीन क्लोज. हे बघा, झालं, डिलीट झालं. कधी कधी तुमच्या ईमेल ID वर पासवर्ड येतो, कोड येतो, तर त्यानुसार तुम्हाला ते कोड वगैरे टाकून व्हेरीफाय करून डिलीट करून टाकायचं. डिलीट करताना पुन्हा एकदा चेक करा, जे मॅडमच्या अंडर नाही आहे तेच डिलीट करा, ज्याच्यामध्ये बॅलन्स नाही आहे ते डिलीट करा.